जय हिंद, जय महाराष्ट्र. या देशातील या महाराष्ट्रातील सर्व महामानवांना अभिवादन करून हा माझा व्हिडिओ चालू करतो. मी जुनेद नजीर शेख. माझ्याबद्दल झालेल्या अन्यायाबद्दल मी बोलत आहे. सविस्तर माहिती मी देईन, पण जो अन्याय माझ्यावर झालेला त्याची सुरुवात मी करतो. 11/8/2023 रोजी आपण पाहता माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग सातारा जिल्हा परिषद यांना मी एक अर्ज केला होता आणि त्यांना मी हे 4 विषय सांगितले होते. मी कनिष्ठ लिपिक या पदावर आहे. माझा पगार थांबवला होता आणि पुढेही सांगितलं की अन्याय कसा कसा झाला, काय झाला. तदनंतर त्यातील विषय नंबर 1 की माझं सर्व्हिस बुक गहाळ केलं होतं. संबंधित मी त्या दिवशी व्हिडिओ केला होता, माझी बातमी होती. आता काय कारण असतं, काय डिलीट झालं, पण माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर मला सर्व्हिस बुक मिळाल्यानंतर मी लगेच 14 तारखेला संबंधित विषय नंबर 1 बद्दल माझे सर्व्हिस बुक मला भेटल्याबद्दल तसं मी पत्र दिलं की माझं ह्याबद्दल काही बोलणं नाही, पण बाकीचे 3 विषय होते. तदनंतर मी 31/8/2023 रोजी अर्ज केला होता मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक सातारा जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभाग, की त्यांना मी संदर्भ सांगितलं होतं की 11/8/2023 रोजी जे मी पत्र दिलं त्याबद्दल काय कारवाई झाली. इथं आपण बघू शकतो ही रिसिव्ड नोटीस पण आहे आणि मी 11/8 आणि 14 हे दोन्ही अर्जाच्या झेरॉक्स प्रती त्यांना जोडल्या होत्या. संबंधित त्यांच्या विभागातलेच पत्र होते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझा पगार बंद झाला तो ॲक्च्युली मार्च 2022ला आणि मला नोटीस दिलं गेलं जुलै 2024ला. थांबा मी ते कागदपत्रही दाखवतो. तोपर्यंत ना मी काही गोष्टी आपण सांगतो की ह्या गोष्टी सुरुवात कुठून झाल्या. हां, ते पत्र सापडलं. ह्यांनी मला 24/7/2023 रोजी पत्र दिले. ह्या तारखेमध्ये पण बघा त्यांनी घोळ केलेला आहे. जावक क्रमांक आहे की पगार बंद कधी केला आहे, जुलै 2023ला. हे आपण बघू शकता. परंतु माझं बँक स्टेटमेंट बघा, सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला कळेल की ह्यांनी पगार मार्चपासूनच बंद केलेला आहे, पण दाखवायचं एक आणि करायचं एक. त्यानंतर माझी पहिल्यांदा जी बदली झाली होती त्याच्या अगोदरचाही विषय सांगतो की मला त्रास कसा चालू झाला. हे 2000 पत्राचं एक पत्र आहे संस्थेचं 15/8/2025चं की मी मीटिंगला हजर नव्हतो म्हणून. त्याचं मी उत्तर दिलं आहे की बाबा मीटिंग ज्या दिवशी होती त्या दिवशी मला आलंच नाही पत्र. ते मला पत्र 19 तारखेला भेटलं आणि मी अगोदरच रजेचा अर्ज टाकून गेलो होतो 18 तारखेलाच आणि 19ला मीटिंग होती. म्हणजे मीटिंगची नोटीस द्यावं लागते कधी हे शासनालाही माहिती की कमीत कमी 3 दिवस जास्तीत जास्त 7 दिवस ह्याच्या अगोदर मीटिंगला आपण बोलवावं लागतं. पण तो तसं त्यांनी केलं गेलं नाही आणि ऐन दिवशी हे करून अचानक बोलवणं आणि अचानक हे करणं हे योग्य नाही. त्याचनंतर माझी बदली पाडेगाव येथे झाली. मला जे पत्र आलं की तुम्ही गैरहजर होता, असं तसं रजा टाकून माझी तब्येतीची मेडिकल टेस्ट करण्यासाठी मी गेलो होतो त्यावेळेससुद्धा. तर त्याचे पुरावे मी दिलेत. म्हणजे 1 दिवस अगोदर मीटिंगचे तुम्ही नोटीस पाठवणार आणि आमची वैयक्तिक काम असली. आता हे बघा, हे मग मेडिकल रिपोर्ट, हे 2D को केलेलं आहे मी. मला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यावेळेसचे. हे बघा, हे त्याच दिवशी सगळे रिपोर्ट काढलेले आहेत 2 ठिकाणी. हा रिपोर्ट्स आहेत, हे डॉक्टर्स आहेत. म्हणजे तुम्ही मीटिंगचा 1 आठवडाभर अगोदर सांगण्याचं किंवा 3 दिवस अगोदर सांगण्याचं तुमचं काम आहे.
परंतु तसं करत नाही. तदनंतर मला पहिल्यांदा काय नोटीस पाठवली परतनं की गैरहजर होता. जावक क्रमांक किती तारीख. त्याच्यानंतर मला ज्यावेळेस नोटीस भेटली प्रत्यक्षात त्यावेळेस मी 24/1/2018 ह्यात थोडं अस्पष्ट आहे, पण मी याचा खुलासा सगळा केलेला आहे. ती संबंधित त्यांच्याकडे मिळतील. त्याच्यानंतर संबंधित शाखेने मला पत्र पाठवलं की माझ्याकडे चार्ज नव्हता, मी काम कसं करायचं. मी नुसतं येऊन बसायचं, काय चुकीचं जो गोष्टी झाल्या तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करणार. हे मी नंतर सांगेन तुम्हाला काय गोष्टी काय काढल्या. हे मला पत्र पाठवलं गेलं. हा जावक क्रमांक आहे, ही तारीख आहे, हे माझं नाव आहे, ह्याती गेले. त्यानंतर मला चार्ज दिला गेला. हे मी त्यांना 22/3/2018 रोजी मुख्याध्यापकांना दिलं. चार्ज मिळाल्याबाबत इथं माझी सही आहे, इथं मुख्याध्यापकांची सही आहे आणि इथं 1 ते 73 प्रमाणे ही सगळी यादी केलेली आहे. ही 44 अनुक्रमांक कपाट नंबर 1ची, त्यानंतर कपाट नंबर 2, ही सगळी यादी. मुख्याध्यापकांची सही, त्यानंतर कपाट नंबर 3 ही यादी, त्यानंतर कपाट नंबर 3 मध्ये सर्व शिक्षा अभियानांचे काय काय आहे काय नाही डॉक्युमेंट्स तेवढी यादी केलेली आपण ही तपासावी. परंतु माझा हाच सवाल आहे की त्रास द्यायचं आणि मुद्दामून मास्टरला सहाय्य घ्यायचं नाही. आता माझा एक मोबाईल आहे, त्या हँडसेटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, व्हिडिओज आहेत, व्हॉईस रेकॉर्डिंग्स आहेत, त्या सर्व गोष्टी आहेत. ह्यांनी त्रास द्यायचं सुरुवात केली. याचे मी सांगतो की मी 8/1/2016 रोजी दोन पत्र पाठवले होते माहिती अधिकाऱ्याची संस्थेला. माहिती अधिकारी जयभवन एज्युकेशन सोसायटी गिरवी यांना. यात मी काही गंभीर बाबींबाबत सर्व सत्यप्रती मागितल्या होत्या. ही पोस्टाची पावती, रजिस्टर पोस्टाची पावती. हे दुसरं पत्र मी माहिती मागवलं, कर्मचाऱ्याचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, परत बँक शाळांच्या खात्यांचे तपशील, पगार, शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहार इत्यादी सर्व साशंकी प्रती, पण मला त्या भेटल्याच नाही. त्याच्यानंतर 22/3/2018 जे माझं पहिलं सर्व्हिस बुक पुस्तक ज्या शाळेत होतं त्यांना तत्कालीन न्यू इंग्लिश स्कूल पाडेगावच्या मुख्याध्यापक यांच्याकरवी पत्र पाठवलं होतं की उपरोक्त विषयानुसार इथं बदली झालेली आहे त्यांची, की सर्व्हिस बुक पाठवून द्या म्हणून. ही मुख्याध्यापकांची सही. पण त्यांनी सर्व्हिस बुक पाठवलं नाही आणि ह्या पत्राचं उत्तर काय दिलं आहे हे शासनाने त्यांच्या चौकशीमध्येच विचारून घ्यावं. आता हा चार्टचा विषय झाला. याच्या अगोदर सुद्धा मुंजोडीला ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस जे माझ्याकडे जे क्लार्क आले बदलून, मी त्यांना चार्ज दिला होता या प्रकारे. या प्रकारे सर्व यादी करून एक कॉपी ओरिजिनल त्यांच्याकडे, एक ही कॉपी माझ्याकडे घेतलेली. हे बघा, जे संबंधित क्लार्क आहे त्यांची ही तर सही आहे. आज दिनांक 1/7/2013 रोजी सर्व कागदपत्रांचा व दस्तावेजांचा यादीप्रमाणे चार्ज दिला. चार्ज देणार श्री शेख जुनेद नजीर आणि चार्ज घेणार श्री कदम अजित बजरंग यांची सही आहे. या प्रकारे मी प्रत्येक शाखेमध्ये काय काय गोष्टी केल्यात ते सगळे माझ्याकडे लेखी पुरावे आहेत. परंतु माझं शासनाला एकच म्हणणं आहे की एवढं होऊन सुद्धा त्रास देतात आणि माझा पगार काढला जात नाही. माझ्या मोबाईल नंबरचे CDR तपासा, SDR तपासा, CCTV फुटेज आहे, मी वैयक्तिक पण काढलेले आहेत, तेही माझ्याकडे आहेत. पण शासनाने योग्य तो निर्णय घेऊन मला न्याय मिळवून द्यावा. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा शालेय शिक्षण विभागात कसा गोंधळ होतो, कसे पैसे घेऊन सहाय्य करतात, सर्व्हिस बुकात काय त्रुटी असताना सुद्धा पैसे घेऊन सहाय्य करतात, याचाही खुलासा करेल. परंतु माझं एकच म्हणणं आहे की शासनाने मला
न्याय मिळवून द्यावा आणि यासाठी सर्व राजकीय पक्ष यांनी मदत करावी. कारण माझ्यासारखे असे महाराष्ट्रात भरपूर असू शकतात, परंतु लढणं आणि आर्थिक परिस्थिती सांभाळणं, पगार बंद असताना घरची परिस्थिती हलाखीची होती, मानसिक ताण येतो, बऱ्याचशा गोष्टी होतात, परंतु ह्यातनं संयम पाळावा लागतो. आता ह्यातनं अजून तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी बाकीचाही खुलासा करीन, ह्यात कोण कोण सामील आहे, कोण काय करतं. फक्त मला बघायचं की संस्था माझ्यावर आरोप काय करते, त्याचेही माझ्याकडे लेखी उत्तरं आहेत. आत्ताच्या ह्याच्यात पण सांगितलं की काय माहिती मागवली होती, त्यातनं बरेचसे खुलासे होणार नाहीत. कारण मला नोटीस आलेल्या होत्या, ऑडिट लिहिलं नाही. ऑडिट का लिहिलं नाही याचाही मी खुलासा केलेला आहे. आणि संबंधित घोटाळा काही मी शासनाला पण उघड करून देऊ शकतो आणि ते नक्कीच करणार आहे मी. परंतु हा सुरुवातीचा व्हिडिओ बनवतोय, हा थोडा मोठा झाला कारण माहिती कळणं गरजेचं आहे. आणि झालं तर माझ्या ऑर्डर ज्या आहेत त्या शासनानेच नियुक्त केलेल्या आहेत. शासनाकडे अर्ज गेला होता, माझ्याकडे सगळं आहे की माझी पहिली नियुक्ती कधी झाली, संस्थेची ऑर्डर माझ्याकडे आहे, जिल्हा परिषदेची ऑर्डर आहे. ही पहा, ही संस्थेची ऑर्डर 4/9/2008, हे माझं नाव, ज्युनियर क्लर्क. त्याच्यानंतर हे शासनाचं सातारा जिल्हा परिषदेचं पत्र 31/1/2009. त्यात आमच्या 7 जणांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत कायम म्हणून. ही तारीख 4 सप्टेंबर 2008. त्यानंतर हे माझ्या बाकीचे सगळे कुठं कुठं बदल्या झाल्या, ते मान्यता, ते सगळे आहेत डॉक्युमेंट. या बाबतीत मला फक्त एकच सांगायचं की मला योग्य तो न्याय मिळावा. आणि हे 3 व्हिडिओ मी पाठवणार आहेत. आज तारीख पाठवतोय, बाकीचे व्हिडिओ उद्या परवा पाठवीन. परंतु न्याय मिळण्यासाठी मला सर्वांनी मदत करा एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.